Hari Om. Okay, so Shri Ganeshaya Namaha, Shri Saraswatyai Namaha, Shri Gurubhyo Namaha. Okay. दोन अध्याय आपले काल संपले पारायण करून. पहिल्या अध्यायात मला वाटतं 275 ओव्या होत्या आणि दुसऱ्या अध्यायात 375 होत्या. तर तिसऱ्या अध्यायात 276 आहेत, 276 ओवी आहेत. पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुन आणि अर्जुन सगळं न्याहाळतो आणि मग तो रडायला लागतो, कारण त्याला असं वाटतं की हे चुकीचं आहे, हे युद्धच चुकीचं आहे. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला सांख्य योगाचं ज्ञान देतात. पारमार्थिक दृष्टिकोनातनं सांगतात की तू कोणाला मारू शकत नाहीस, आणि तू मारतोयस आणि ते मरतायत हा अभिमान ठेवू नकोस. पारमार्थिक दृष्टिकोनातनं, व्यावहारिक दृष्टिकोनातनं पण तू तुझा स्वधर्म जो क्षात्र धर्म आहे तो तू पाळला पाहिजे. जर तू तो पाळला नाहीस तर, आणि जर तू पळून गेलास, कृपा आली आहे तुला त्यांच्यावर म्हणून, दया आली आहे म्हणून, तरी ते तुला सराउंड करून मारतील. निर्हेतुक कर्म हे तू करायला पाहिजेस. बुद्धियोग, सांख्ययोग ह्या विषयावर श्रीकृष्णाने त्याला उपदेश केले. आणि त्या सांख्ययोगाने, निर्हेतुक कर्माने, कर्म केल्याने, बुद्धियोगाने, म्हणजे आपण हे देह नाही आहोत आणि इंद्रियाच्या आहारी न जाता आपण जर आपलं मन आत वळवलं आणि आपण आपलं खरं स्वरूप ह्याचं जर दर्शन केलं तर आपण आत्माचं स्वरूपाचं दर्शन घेता घेता आपणच आत्मा होतो. आणि आपल्याकडे आपली स्वाभाविक तयाच इंद्रियांच्या विषयांच्याकडे, इंद्रियांचे जे विषय आहेत रूप रसगंध, त्यांच्याकडे तुमची वासना होत नाही, त्या तुम्ही दिशेला जात नाही. तेव्हा अर्जुनाने विचारलं की मग काय, कसं ओळखायचं ज्यांना ही स्थिती प्राप्त झाली, स्थितप्रज्ञस्य का भाषा, असा प्रश्न केला. आणि मी जवळजवळ 21-25 श्लोक श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ लोकांची लक्षणं म्हणून आपण काल सगळं ऐकलं. मग ते ऐकता ऐकता अर्जुनाच्या मनात विचार आला की अरे, जर हे स्थितप्रज्ञ होण्यासाठी जर आपण बुद्धियोग केला पाहिजे, मग ही कर्म कशाला करत बसू मी? हे तर कर्म म्हणजे राज्य मिळवण्यासाठी आहे, मग ह्या कर्माच्या गोतावळ्यात कशाला येऊ मी, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात यायला लागला होता. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आता मी तुम्हाला श्रीकृष्ण काय सांगतात हे मी वर्णन करेन. अध्याय 3, कर्मयोग. श्री गणेशाय नमः. संस्कृत मध्ये. अर्जुन उवाच
ज्याययासि चेत कर्मणः ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणतोय की हे जे कर्म आहे त्याच्या कर्म करण्याच्या ह्या घोर रहाट गाडग्यात तू मला कशाला ढकलतोय? जर तू सांगतोयस की कर्माचा लेश नाही लागायला पाहिजे अंगाला, कर्माच्या फळाची अपेक्षा नाही केली पाहिजेत, मग त्यापेक्षा कर्मच नाही केली तर बरं आहे ना. कर्मफळ कशाला कर्मफळाची मग अपेक्षा, मग हा दुसरी स्टेप येते. तर मग मला तू हे कर्म कशाला करायला सांगतोयस? असं अर्जुनांचा प्रश्न आहे. आता आपण ऐकूया. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्माणि करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता. निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी, म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसिना महाघोरी कर्मी सुता. आता तूच सांगितलं होतं की कर्म, अर्जुन म्हणतो, ऐका आता देवा, तूच आता मला सांगितलं होतंस ना कमळपती, जे तू मला तसं जे सांगितलंयस, ते तर कर्म आणि करता उरेची ना पाहता, कर्म आणि करता उरत नाही जेव्हा आपल्याला ज्ञान होतं. ऐसे मत तू श्री अनंता, तू सांगितलंस की नाही अनंता? नक्की सांगितलंस ना तू? तरी माते केवी श्रीहरी, तर आता तू मला का सांगतोय श्रीहरी? म्हणसी पार्था संग्राम करी, तू सांगतोयस की आता संग्राम कर. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुद्धा. हे कॉन्ट्रडिक्टरी वाटतंय मला, कन्फ्युजिंग वाटतंय. मला तर असं वाटतंय की आपण कर्म अम, अ, करण्या कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं फळ येतं. पण जर आपण कर्म केलीच नाही तर फळ नाही येणार. आणि तूच सांगतोयस की आपण ह्या विषयांच्या मागे धावायला नाही पाहिजे. हे राज्य, सुख यांच्या मागे धावायला नाही पाहिजे. मग हे कशाला करायला सांगतोयस तू मला? हा गा कर्म तूची अशेष, निराकरिसी निशेष. तरी मज करवी ही हे हिंसक, का करवीसी तू. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा. आणि येसणी हे हिंसा करवित आहासी. आता तूच सांगितलं होतंस की हे जे कर्म आहे ते अज्ञानामुळे माणूस करत असतो विषयांच्या सुखाच्या उपभोगासाठी. मग आता तूच विचार कर ऋषिकेशा, तू मला सांगतोयस हे करायला, तू कसं हे मला हे घोर पाप करायला सांगतोयस मग तू? इट इज रिअली कन्फ्युजिंग टू मी. तू जर सांगितलंस की, आणि ही तर हिंसा आहे, हिंसेचे कर्म. आणि येसणी हे हिंसा करीवता आहास, आणि हे तू करून घेतोस ना हिंसा. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. हागा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशु तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. अर्जुन जरा आता थोडा इरिटेट झालाय. म्हणतो, देवा तुवाची ऐसे बोलावे. देवा, जर तू असं बोलायला लागलास, तरी आम्ही नेणती
काय करावे आम्ही नेणती, आम्हाला ज्यांना कळत नाही त्यांनी काय करा, अडाणी आहोत आम्ही, त्यांनी काय करायचं? आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे, विवेक संपलाच म्हणून समजा. हा गा उपदेशू जरी ऐसा, जर कृष्णा, जर तू ह्याला उपदेश म्हणतोस, तरी अपभ्रंशू तो कैसा. जर हा उपदेश आहे, मग जे गोंधळ करणाऱ्या वाक्य असतात ती तरी कुठली? आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा, बस झाला आता, आत्मबोधाच्या तुझ्या सांगितल्यास आम्हाला उपदेश बस झाले. इट्स कन्फ्युजिंग. किती जवळीक असेल. वैद्य पथ्यो वारुनी जाये, मग जरी आपणची विषसूये, तरी रोगिया कैसेनी जिये सांगे मज. म्हणजे जर वैद्याने सांगितलं हे रोग्याला पथ्य सांगितलं आणि आपणच त्याला ते विष दिलं, तर रोगी कसा बरा होईल? जैसे आंधळे सुईजे अवाटा, कामज वीण दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. किंवा आंधळ्याला सांगितलं ना, तू या अशा वाटेने जा, आडवाट, म्हणजे तो नेमका धडपडून पळेल. किंवा माकडाला, जो आधीच एवढा चंचल असतो, त्याला दारू जर दिली प्यायला, तर त्याची काय हालत होईल? तैसा हा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. तसा उपदेश आहे हा. कसं बोलत असेल अर्जुन. मी आधीच काही नेणे, वरी कवळले मोहे येणे, कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. आधीच नेणे, काही नेणे, आधीच मला काही कळत नाही. वरी कवळेला मोहे नेणे, आणि याच्यावर मला हे मोह झालाय की हे माझे आहेत बंधू, असं तसं. कृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझ, म्हणून तुला मी विवेक काय हे विचारलं ना. तव तुझी एक एक नवाई, आणि तुझं काय नवीनच. हेथ उपदेशा माझे गोवाई, तरी अनुसरलिया काही ऐसे कीजे. ज्याचं अनुसरण आणि मी असं वागायला पाहिजे, अशा अशा काहीतरी सिंपल गोष्टी सांग ना. आम्ही तनुमनु जीवे, तुझ्या बोला वाटे गावे, आणि तुवीच ऐसे करावे, तरी सरले म्हणे. अरे तू जे बोलतोस ते आम्ही ऐकतो, आणि तूच जर असं सांगायला लागलास तर आम्ही काय करणार? आता ऐसिया परिबोधिसी, तरी निके आम्हा करिसी, एथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, तरी ये जाणीवेचे कीर सरले, परी आणिक एक असे जाहले, जे थिते हे डहुळले मानस माझे. आणि अर्जुन म्हणतात की आता तू हा जो मला बोध दिलास, तर त्यांनी ज्ञान यायला पाहिजे होतं मला, पण माझी जी काही थोडीफार मनस्थिती चांगली होती ती पण तू हलवलीस, असं म्हणतोय अर्जुन. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे, चरित्र काही नेणिजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आम्हासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. तसंच हे तुझं मला काही कृष्णा कळत नाहीये चरित्र. तुला काय म्हणायचंय? तुला माहिती आहे माझं मन कसं आहे, पण तुला काय म्हणायचंय मला कळत नाहीये. आणि तुझ्या तू जे हे तत्व सांगतोयस ना मला, ते मला असं कधी-कधी वाटतं, की तू एक्झॅक्टली काय सांगतोयस?
स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ आहे का त्याच्या लाक्षणिक अर्थ आहे की काय आहे एक्झॅक्टली? मी काय करायचं? म्हणून ऐकव देवा, अर्जुन म्हणतो, हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. पुन्हा तसं भावार्थ एसेन्स आणि हे असं तसं काही बोलू नको. मला विवेक सांग, एक्झॅक्टली काय सांग, क्लिअर सांग. हे करायला पाहिजे तू, हे नाही करायला पाहिजे, क्लिअर सांग. मी अत्यंत जड असे मला नाही कळत. परी ऐसे ही निके परी ऐसे, श्री कृष्णा बोलावे तुवा ऐसे एकनिष्ठ. क्लिअरली एक सांग मला गोष्ट. देखे रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अति रुच्चवावे मधुर जैसे. अर्जुन ना खूप डिमांडिंग स्टुडंट आहे. तो म्हणतो, बघ रोगी कसा असतो, त्याला जर औषध द्यायचं असेल तर ते काय चांगलं गोड औषध द्यायचं ना, म्हणजे तो जरा पेशंट खाऊन त्याला वाटेल तरी हा ठीक आहे बाबा मी हे ग्रहण करू शकतो, असं अर्जुन सांगतोय. तैसे सकळार्थ भरती भरित, तत्व सांगावे उचित, परिबोधे माझे चित्त जया परी. तो असं सांग मला की सगळा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे आणि मग माझ्या चित्ताला क्लिअर अंडरस्टँडिंग आली पाहिजे. म्हणजे टीचरलाच सांगतो तो कसं सांगायला पाहिजे. असतात असे काय काय स्टुडंट्स. नाही नाही नाही, असं कसं, बरोबर नाही. जरा चांगलं औषध द्यायचं ना. त्याची जवळीक असते ना, तोच असं बोलू शकतो. इट इज सो अमेझिंग. देवा तुझा ऐसा निज गुरु, आणि अतिधणी कान करू, एत भीड कवणाची धरू, तू माय आमुची. अर्जुन म्हणतात, देवा तुझा ऐसा निज गुरु, मला असा तुझ्यासारखा गुरु प्राप्त झालाय. आता अतिधणी कान करू, आता जे माझ्या मनात आहे ना ते मी काय ना का नाही बोलायला पाहिजे तुझ्याशी. एत भीड कवणाची धरू, तू माय माझी. सगळ्यांपासून भीती असते, एका व्यक्ती सोडले तर, आईपासून भीती नसते. मी कोणाची भीड, कोणाची भीती, कशाला कोणाची भीती बाळगू मी? तू माय आहेस ना, तू आई आहेस ना माझी. हागा कामधेनूचा दुबते, दैवे जाहले जरी आपैते, तरी कामनेचे काथे ठेवानी कीजे. देवा तू जर माझ्याकडे कामधेनू आहे तर मग मी का नाही मागणार माझ्या मनात येईल ते? मी मागणार. जरी चिंतामणी हातवे चढे, हाता चढे, तरी वांछेचे कवण साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छेवे इच्छावे ना. म्हणजे जर चिंतामणी आहे हातात तर मग का जे मनात येईल ते नाही नाही मागितलं पाहिजे. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहाना जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. अमृत सिंधू, अमृताचं ओशन आहे, ओशन ऑफ नेक्टर आहे समोर, मग मी थर्स्टी का राहू? मग मी का व्याकुळतेने मला तहान लागले बघू, आहे ना समोर, मी पिणार मध्ये. तैसा जन्मांतरी बहुती, देखे अमृत देखे देखे अमृत सिंधू ते टाकावे, मग तहाना जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती, उपा उपासिता लक्ष्मीपती, तू देवा तू दैवे आज हाती जाहलासी जरी. खूप अर्जुन म्हणतोय, मी खूप जन्मांतराचं पुण्य केलंय म्हणून, उपासना केलंय म्हणून लक्ष्मीपती तू आज माझ्या हाती लागलायस. तरी आपुलिया सवेशा, कान मागवसी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. मग मी का सोंदी सोडू? मी विचारणार तुला. म्हणजे तो
हक्काने विचारतोय, पण त्याचा तेवढी भक्ती आहे, तेवढी त्याची निष्ठा आहे, म्हणून तो विचारतोय. सांगतोय कामधेनू आई आहेस तू माझी, मी विचारणार. कामधेनू आहे, कामधेनू समोर आहे, मग का नाही पिणार मी, का नाही इच्छणार मी, चिंतामणी हातात का नाही मागणार मी, अमृत आहे समोर मग का नाही पिणार मी. तसा तू आहे, जन्मांतराने मला तू लाभला आहेस गुरु म्हणून, मग मी का नाही विचारणार. देखे सकळा तिचे जी आले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ जाहले विजयी माझे. जी जी परममंगळ धामा, देवदेवोत्तमा, तू स्वाधीनू आजी आमा म्हणूनिया. हे देवदेवा, पुरुषोत्तमा, परममंगळ धामा, मी तुझ्या स्वाधीन होतो आणि स्वाधीन झालं, मी तुला सरेंडर झालं. तू मला आता नेमका मार्ग दाखव. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही, स्तन्याला गुणी पाही जिया परी. जैसे मातेच्या ठाई, जशी आई असते, तिचं दूध पिण्यासाठी जेव्हा बाळाला स्तनाजवळ नेतात, तेव्हा काय बघत नाहीत वेळ, ओ आता किती वेळ, बरोबर आता वेळ झाली, नाही. भूक लागली की द्यायचं, घ्यायचं बाळाला जवळ. बाळाला भूक लागली तर घ्यायचं. त्या अनवसर नसतं. ओ दिस इज नॉट अप्रोप्रिएट टाइम असं नाही. त्याला भूक लागली की त्याला दूध पाजायचं असतं ना. तसंच तैसे देवा तू ते, पुसिज तसे आवडे ते, आपुलेनी आते कृपानिधी. तसं मला जेव्हा विचार येणार मनात, तेव्हा मी तुमच्याशी बोलणार. तर काय अनवसर अवसर असं तर नसतं ना. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता, तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. आणि हे जर तू सांगितलंस तर सगळ्यांचं हित होईल. आणि जे उचित आहे ते एक निश्चित सांग मला. आपण कधी कधी बोलताना एक काय ते सांग रे, एक काय ते सांग, म्हणजे मला क्लॅरिटी येईल. डोंट कन्फ्यूज मी. पार्थू म्हणे. श्री भगवानुवाच, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्येन, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनाम्. या बोला श्री अच्युत बोलला श्री कृष्ण, म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. आता हे सगळं ऐकून श्रीकृष्णाला पण विस्मय झाला. ही वॉज सरप्राइज्ड, ही वॉज लाईक वंडर्ड, ओ माय गुडनेस. अर्जुनाची ही ध्वनी, अर्जुनाचा हे आवाज ऐकून, अरे काय, अर्जुनाला असं झालं का. म्हणजे बेसिकली त्याला श्रीकृष्ण काय थोडीच कन्फ्युज करायला बोलत होता, नाही, पण अर्जुन कन्फ्युज झाला. आणि मग अर्जुन असं सांगायला लागला, अरे म्हणजे अर्जुन थोडा इरिटेट झाला आणि मला, काय कृष्णा, मी तुला विवेक सांगायचं होतं आणि तू काय मला आत्मबोध हे ते काय 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 सांगायला लागलास. जे काय ते सरळ सांग. पण किती उदाहरणं दिली. जसं माकडाला काय, दारू घेऊन माकड जसा फिरतो, जेव्हा आंधळ्याला एखाद्या आडमार्गावर पाठवतात तसं, असे सगळे त्याच्या उपदेशाला उपमा दिल्या अर्जुनाने. म्हणून पण श्रीकृष्ण आपले पण त्याच्यानंतर म्हणाले ना की अरे नाही, तू माझा निज गुरु आहेस, तू आई आहेस, मग मी असं कसं तुला काही विचारू शकतो, हे पण बोलला ना अर्जुन. सो ही इज व्हेरी स्मार्ट स्टुडंट ऍक्च्युली. तर कृष्ण म्हणतात,
जे बुद्धियोगो सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशु तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आत जाण म्याची उक्ती दोन्ही. तर केअरफुली ऐका. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धी. आता केअरफुली ऐका. ते म्हणतात, आता लास्ट चॅप्टर मध्ये त्यांनी सांगितले बुद्धियोग सांगितलं होतं. जे बुद्धियोग सांगता, मी जो सांगितला होता, सांख्यमत संस्था सांख्यांच्या मताप्रमाणे ते आहे. आधीच आपण आपला जो शास्त्र वाङ्मय आहे त्याच्यामध्ये 6 दर्शन आहेत. दर्शन म्हणजे काय? ज्याने दर्शन होतं, ज्याने विजन मिळते, ज्याने आपल्याला क्लॅरिटी येते, त्याला दर्शन म्हणतात. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये फिलॉसॉफी इज अ ट्रान्सलेशन ऑफ दर्शन, पण आपल्यामध्ये त्याला दर्शनशास्त्र म्हणतात, ज्याने दर्शन होतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड दर्शन शास्त्र. षडदर्शन, 6 दर्शन, त्याच्यामध्ये योग, सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, अशी 6 दर्शन आहेत. तर त्याच्यामधलं एक सांख्य दर्शन म्हणून एक आहे सांख्यमत. तर जो बुद्धियोग सांगितला मी तो सांख्य मतांच्या दर्शनाप्रमाणे तुला मी सांगितला असं श्रीकृष्ण म्हणतात. तो मी स्वभावता प्रगटला, मी एकदम तो मी सांगितला प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची. मी तुला क्लिअरली त्याचा उद्देश नाही सांगितला म्हणून तू कन्फ्यूज झालास. सो अमेझिंग टीचर इज. म्हणून तर आता हे जे दोन आहेत मार्ग ते मीच सांगितले होते वीरश्रेष्ठा अर्जुना, मीच सांगितले होते. कुठले 2 मार्ग? आणि हे 2 मार्ग अनादि सिद्धा म्हणजे ते पूर्वीपासून आहेत. ते आता नाही निर्माण केले मी आता इथे, आधीपासून आहेत. कुठले 2? एको ज्ञानयोगो म्हणजे जो संख्यी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. ऐका व्यवस्थित. एको ज्ञानयोगो म्हणजे एकाचं नाव आहे ज्ञानयोग. जो सांख्यी अनुष्ठिजे सांख्या शास्त्राप्रमाणे ज्ञानयोग आहे त्याचा अनुष्ठान करतात. काय आहे ते? जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. त्याच्यामध्ये मेडिटेशन करून, विचार करून, ज्ञानांचं अनालिसिस करून, मेडिटेट करून जेव्हा मन आत आपण अंतर्मुख करतो तेव्हा जेव्हा आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन होतं तेव्हा आपली तद्रूपता होते. तद्रूपता म्हणजे तत्रूपता म्हणजे तद्रूपता. तत्रूपता म्हणजे ज्याचं आपण रूप बघतोय तसं आपण होतं त्याला तद्रूपता म्हणतात. तो मार्ग आहे ज्ञान योगाचा. हा एक झाला. एक कर्मयोगू जाण जेथ सदक जन जेथे साधक जन निपुण होवोनिया निर्वाण पावती वेळे. त्यांनी ज्ञानयोगाबद्दल म्हणजे लास्ट टाइम खूप सांगितलं आपल्याला. दुसरा आहे जो कर्मयोग. तिथे साधक जन निपुण, तिथे खूप निपुण असतात ते साधक जन. होऊन या निर्वाण पावती वेळ, त्यांनाही निर्वाण मिळतं, त्यांनाही ते ज्ञान मिळतं. हे मार्गू तरी दोन्ही म्हणजे दोन्ही मार्गात तेच मिळतं. हे मार्गू तरी दोन्ही परी एक वटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. सिद्ध साध्य म्हणजे एक भात घेतलाय
तांदूळ घेतले आहेत, ते तुम्ही शिजवले आणि नंतर त्याचं तुम्ही ग्रहण केलं, तरी ते तांदळात तेच गुण आहेत, की तुम्हाला तृप्तता द्यायची. सिद्ध साध्य. हे तृप्ती मिळणारच अन्नाने असं चा अर्थ. एक पूर्वपार सरिता खूप छान आहे ऐका. एक का पूर्वपार सरिता भिन्ना दिसती पाहता मग सिंधू मिळानी ऐक्यता पावती शेखे शेखी. किंवा एक सरिता जी ईस्ट पासून ओरिजिन झाले किंवा सरिता म्हणजे लेक जी पूर्वेपासून ओरिजिन झाली आणि दुसरी सरिता म्हणजे लेक पश्चिमेपासून त्याचा उगम पाहिला, तरी त्या दोन्ही सरिता समुद्रातूनच मिळतात. तैसी दोन्ही मते सुचिता सुचिती एका कारणाते परी उपास्ती ते योग्य ते आधीन असे. त्यामुळे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात, पण ज्याची जशी उपासना असते, जशी जशी त्याची पात्रता असते, त्याच्या अधीन त्याने जायला पाहिजे, त्या मार्गाच्या अधीन. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. एक आहे तो अ, पक्षी, एक फळ त्याच्या पक्षी उडून उडून जातो, पटकन तो खातो, उडून जाऊन खातो. हम्म. देख पक्षी फळासी झोंबे जैसा. नाव ही सेइंग सांगे नरू केवी तैसा. नर म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स. कैसा तै सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो असा पटकन काय उडून जाऊ शकतो का? तो हळूहळू ढाळे ढाळे एका ढाळीतून दुसऱ्या ढाळीतनं तो जाणार. केवतेनी एके वेळे एक वेळा एक वेळा एक डाळी, मग त्याच्यानं दुसऱ्या फांदीवर. मार्गे चेनी बळे निश्चित ठाकी. पण तो पोचणार हळूहळू एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर. तैसा देख पावी हंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते. तशी पक्षाची जी झेप आहे ना, तो मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग. तैसा देखे पाह विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. सांख्याच्या दर्शनाप्रमाणे जो ज्ञानमार्गाने जातो, तो पक्षाची झेप असल्यासारखा पटकन तिकडे पोहोचतो आणि रस घेतो, त्या फळ मिळतं त्याला. येर योगी कर्मधारे विहितेची निजाचरे पूर्णता अवसरे पावते होती. आणि योगी जो आहे कर्मयोगी, तो कर्माच्या आधारावर जे विहित कर्म आहे ते व्यवस्थित आचरून पूर्णता प्राप्त करतो. इतकं क्लिअर आहे ना हे, इतक्या सोप्या भाषेत. सच अ डीप टॉपिक. किती खोल विषय हा, पण इतक्या सहजतेने ते सांगतात. वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीन निश्चित होई जेना. की प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैलती राजावे जैसे ऐसे व्यसन काजेथ पावे तेथ नावे ते त्वजावे घडे केवी. आता कृष्ण सांगतात क्लिअरली, जे विहित कर्म असे असतं, जे आपलं कर्म आहे, आपल्या आश्रम धर्म जो आहे, आपण जर गृहस्थ असू, आपण ब्रह्मचारी आहोत, आपण वानप्रस्थ आहोत किंवा संन्यास, हे 4 आश्रम आहेत ना, आश्रम धर्म आहेत ते. तर आणि वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, वर्णाश्रम जी धर्म आहेत आपली, त्याची जी विहित कर्म असतात, प्रत्येक वर्ण, प्रत्येक आश्रमाप्रमाणे त्यांची विहित कर्म असतात, ती अशी ठरवलेली आहेत. आणि ती जर
नाही केली आणि ती जर सोडली तर तो मूर्खच आहे माणूस, असं कृष्ण क्लिअरली म्हणतात. ये तुलेनी नैष्कर्म्या होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. म्हणजे हे जे प्राप्त कर्म आहेत वर्ण आणि आश्रमाप्रमाणे ती न करता त्याचा जर त्याग केला तर तो मूर्ख आहे. सांगे पैलती राजावे, ऐसे व्यसन काजेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. म्हणजे ऍक्च्युली हे जे विहित कर्म आहे ना, ते नाव आहे नाव. एक नाव आहे, त्या नावेत बसून आपल्याला जायचंय. पण ती नावच जर आपण म्हणतोय मला नकोय ती नाव, मला ती बोटच नकोय, तर आपण कसं जाणार? म्हणजे जर आपलं विहित कर्म जर आपण त्यजिलं, तर ते नावेला टाकणं असं होईल. सांगतो बघा पुढे एक्सप्लेन करतात ते, कळेल हळूहळू. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसोनी पाकुन कीजे, की सिद्धुही न सेविजे केवी सांगे. जव निरार्थता नाही, तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीची ठाई कुठे सहजे. म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोही. आता भूक लागली तर ते काय अन्न खाऊनच त्याचं पोट भरणार? त्यामुळे त्याला संतोष कसा मिळणार? अन्न खाल्ल्याशिवाय संतोष मिळणार नाही. तर जोपर्यंत इच्छा आहेत मनात, तोपर्यंत तुम्ही कर्माचा त्याग करू शकत नाही. त्याची नैष्कर्म्यपदी आस्था नाही होणार आणि तया उचित कर्म सर्वथा त्याज्य न होईल. उचित जी कर्म आहेत ती त्याज्य नोहे, ती करायला नाही पाहिजेत त्याज्य. आणि आपुलिया चाडे, आप दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे, उकलू तरी देखा पाहिजे, परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. म्हणजे त्यांच्या मनात इच्छा असते, पण ते म्हणतात नाही नाही नाही, मी हे कर्म करणार नाही, हे मला ह्या कर्माच्या ह्याच्यात पडायचं नाहीये. पण खोल जर त्यांनी विचार केला तर त्यांच्या मनात ते खूप असतं, इच्छा खूप असतात. मग बेसिकली ते स्वतःलाच फसवत असतात. हा गोंधळ होतो बऱ्याच जणांच्या मनात जेव्हा ते अध्यात्माच्या मार्गावर जायला लागतात. तेव्हा ते असं विचार, बापरे किती इच्छा आहेत मला, मग कसं होणार? जाऊ दे, उद्यापासून काय इच्छाच नको, असं तसं. पण स्वभावकतया ज्या आहेत इच्छा, त्यांची उचितपणे पूर्तता करायला पाहिजे. कारण देतात. खूप बारकाईने ऐका. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणानिधान आपैसे असे. जे प्रकृतीचे अधिष्ठान, ही प्रकृती आहे, ही नेचर आहे, त्याचे जे त्याचं जे अधिष्ठान आहे, त्या आपले जे शरीर आहे ते त्या प्रकृतीच्या गुणांच्या अधीन आहे. ते असे आपण काय सोडून नाही देऊ शकत. त्याच्या प्रकृतीच्या ज्या टेंडन्सीज आहेत, ज्या आपल्या प्रकृती इंद्रियाच्या ज्या आपल्या अट्रॅक्शन्स आहेत, त्या अशा फटकन आपण टाकू नाही शकत. इट इज खूप गोंधळ होईल. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसांडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मी हे इंद्रियाचं ऐकणार नाही, पण इंद्रियाचा स्वभाव काय तुम्ही बोललात म्हणून नाही तो सांडला जाणार. आणि मग खूप गोंधळ माजेल. दे रिस्पेक्ट द डिझायर्स. इच्छांना पण खूप आदर आहे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रिजे तेज गेले, हे नासांघ्र भुजाले परिमाळून घे.
ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. ओके, तुम्ही ठरवा. मी आतापासून ना काय ऐकणार नाही. तर ते काय कानावर काय गोष्टी पडायच्या बंद होणार आहेत का? की तुम्ही म्हणा, "हां, मी काय अ, काय मी वास नाही घेणार." कारण मला हळू इंद्रियांच्या मागे नाही जायचंय. मी त्यांना खुंटणार. मग ते काय मग ना नासांध्र भुजाले म्हणजे तुम्ही काय नाकात अ, बोळे घालणार का? की नेत्रीचे तेज गेले का डोळे बंद करणार? आणि प्राणापान काय तुम्ही बंद करणार का? आणि क्षुधा तृषा आणि तुम्हाला भूक लागते, तहान लागते, काय करणार त्याचं? तुम्ही जर विचार केला, "नाही, नाही, मी काहीच नाही करणार. मी हे सगळं आता इंद्रियांना सोडून देणार." हे स्वप्न हे स्वप्नवबोधू ठेले, की चरण चाले विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. म्हणजे तुमचे पाय चालायचे थांबतात का? जन्म मृत्यू हे सगळं चालूच राहणार. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही म्हणूनी कर्म त्यागू नाही प्रकृती मता. प्रकृतीच्या मताप्रमाणे हे कर्म काही थांबणार नाही. जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत इंद्रिय आहेत, तोपर्यंत इच्छा असणार, तोपर्यंत कर्म घडणार. त्यामुळे तुम्ही समूळ कर्म त्याग करू शकत नाही. कर्म परिधानपणे निपजत असे प्रकृती गणे, येरी धरी मोकली अंतःकारणे. वाहिजे वाया देखे रथी आरुडीजे, मग निश्चळा बैसिजे तरी चला होनी हिंडीजे परतंत्रा. म्हणतात की जोपर्यंत तू ह्या शरीरात आहेस, त्यामुळे तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांप्रमाणे कर्म होत राहणार. म्हणजे जसा अर्जुन आता तू या रथात बसलायस आणि हे रथ चालतंय. तू काही नाही केलंस तरी हे रथ चालणार त्याच्या जसे घोडे जातील तसे. तर ही इज गिव्हिंग दॅट एक्झाम्पल. जोपर्यंत प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या गुणांप्रमाणे प्रत्येकाचा जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आणि त्याच्या प्रकृतीप्रमाणेच आपण काय म्हणतो पर्सनॅलिटी. त्याच्या पर्सनॅलिटी प्रमाणे त्याची वागणूक असते. त्याचे गुणधर्म असतात ते, त्याच्या प्रकृतीचे. ज्याला शांत बसायला आवडतं त्याला आपण काहीतरी वेगळं करायला सांगायचं. नाही, नाही, नाही तू पायलटचा जॉब कर. नाही कारण मला इच्छा आहे की खूप चांगले खूप चांगला पगार मिळतो. आणि त्याला आवडतं बसायला एका ठिकाणी ऑफिसमध्ये. त्याच्या प्रकृती गुणांप्रमाणे त्याला त्याचं कर्म केलं पाहिजे. सगळीकडे होतं हे लागू. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे. जसा वायुवशे जेव्हा पत्र असतं, एखादं पान असतं, ते वायुवशात इकडे-तिकडे फिरतं, तसं आपलं ॲक्चुअली बॉडी असते ती त्या टेंडन्सी प्रमाणे प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे ती चालत असते. तैसे प्रकृती आधारे. त्यामुळे ना स्वतःच्या प्रकृतीबरोबर फाईट नका करू, अलाईन व्हा. फाईट केलं ना, की आपली प्रगती होत नाही. आणि जेव्हा आपण अलाईन होतो ना, तेव्हा आपली खूप प्रगती सहज होते, सहज. आपल्याला जर काम का आपल्याला जर आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल आपली काय प्रकृती आहे ना, तर जे कामं करता तुम्ही, ते करताना जर तुम्हाला अजिबात मी काम केलंय असं वाटत नसेल, तर म्हणजे ती तुमची प्रकृती आहे. आणि हा तुम्ही शोधायचा अभ्यास. तुम्ही घेऊ शकता हेल्प. कुठलाही
डॉक्टर असेल किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असेल, काही तुम्ही घेऊ शकता. पण ते तुम्ही जे उत्तरं देतात त्याच्या बेसवरच ते सांगणार ना. त्यामुळे खूप महत्वाचं आहे आपली प्रकृती काय हे ओळखायचं आणि त्या प्रकृतीला मान द्यायचा. नाहीतर अरे मला कसं तिकडे मला असं तसं असतो मी तर किती बरा झालो असतो. ते नाहीये ना तसं. आता आहे ते आपण त्याच्यात आनंद मानायचा. जी प्रकृती आहे त्याची आपण ओळख केली पाहिजे स्वतःची. जे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म्य हि व्यापारे निरंतरे निरंतर म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागो न घडे कर्माचा ऐसी याही करू म्हणती तयाचा आग्रहेची उरे. खूप महत्वाचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ना खरंच सिंपल भाषेत सांगतात. आपल्याला कधी-कधी ना मला पटत नाही. पटत नाही मग तुम्ही तुमचा विचार करा. इट इज सो इझिली सॉर्ट करून दिलं आहे. म्हणून संगू जव प्रकृतीचा जोपर्यंत तुमच्या शरीराचा प्रकृतीचा संग आहे ह्या आत्म्याला तेव्हा त्यागून घडे कर्माचा तोपर्यंत तुम्ही ज्या त्या प्रकृतीचा कर्म आहे त्याचा त्याग नाही करू शकत. ऐसेही या करू म्हणती त्यांचा आग्रहीची उरे. आणि जे असे म्हणतात ना नाही 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 मी त्याग करणार ते हट्टी आहेत आणि त्यांचा फक्त हट्टीपणा उडेल पण कर्म त्याग होणार नाही. त्यांना वाटतं हो मी हट्टीपणाने करणार. किती पण बोलाव तुम्ही तुमचे जे काय हार्मोन्स जे आहेत ना ते काय तुम्ही म्हणता म्हणून नाही होत चेंज. नशीब आता वेड केलं असतं माणसांनी हार्मोन्सला. आज असं पाहिजे उद्या तसं पाहिजे. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे उचित कर्म सांडिती जे खरं जे उचित कर्म असतं ते सोडतात आणि मग त्यांना असं वाटतं मी नैष्कर्म्य झालोय मग मी. परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. कर्मेंद्रियांची जी प्रवृत्ती आहे कर्मेंद्रिय आपली जी आहेत तोंड हात पाय जेनिटल ऑर्गन्स दीज आर कर्मेंद्रिय. त्यांची जी प्रवृत्ती आहे त्याचा निरोध करतात ते कंट्रोल करतात खूप. तया कर्म त्यागो न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती न पुढे दरिद्र जाण. काय शब्द वापरतात दरिद्री आहेत ते असे कंट्रोल करून सप्रेस करतात आणि कर्तव्य त्यांचं कंप्लीट करत नाहीत आणि वर नाटकं करतात की मी कंट्रोल केलंय सगळं दाखवतात जगाला आणि मनात खूप इच्छा असतात. ते दरिद्री आहेत म्हणतात कृष्ण. ऐसे ते पार्था विषय आसक्त सर्वता. आणि ते ना खूप विषय आसक्त असतात म्हणजे ते सप्रेस्ड असतात ना तर त्यांच्या मनात तेच असतं विषय आसक्ती. विषयापासून आपल्याला आसक्ती नकोय ना. निष्कर्मता विषयापासून आसक्ती मीच विषयापासून आपल्याला दूर जायचंय. पण आपण लांबून म्हणतोय की नाही करायचं पण मनात नेहमी अरे कधी काय गोड खायचं नाहीये जाऊ दे 8 नंतरच खायचं. मग 8 कधी वाजतात तोपर्यंत विचार 8 वाजतात. किंवा श्रावण महिना कधी संपतो. आम्ही श्रावण महिना पाळला. खूप पाळतो आम्ही श्रावण महिना. सांगायचं पण लोक श्रावण आहे त्यांना दरिद्र जाणं सांगायला मोठे मोठे गोष्टी. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता ओळखावे तत्वता येत भ्रांती नाही. ह्याच्यात कन्फ्युजन नाही अशी लोक खरे निष्कर्मी नाहीत.
आता देई अवधान, आता ऐक रे केअरफुली, प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जे खरे नैष्कर्मी आहे ना त्यांची चिन्ह सांगतो मी तुला. नाही तर तुला वाटेल अरे हे बघ काय कंट्रोल केलं यांनी, पण ते कदाचित नाही, ते विषयासक्त असतील सर्वथा. ह्यात संभ्रम नाही, ह्यात येथ भ्रांती नाही. आता पण मी तुला सांगतो ऐक. नैराश्याची चिन्ह म्हणजे ज्यांच्याकडे नैराश्य म्हणजे उदासीन आहेत, ते जे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेत, त्यांची चिन्ह सांगतो धनुर्धर. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गूढू बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. जो अंतरी दृढू आहे आणि परमात्मरूपी जे गूढ आहे ना ते त्याला कळलेलं आहे. बाह्य तरी रूढू, एक्सटर्नली तो रेग्युलर काम रूढीप्रमाणे जे काय आहे ते करतोय. लौकिकू जैसा म्हणजे नॉर्मल. तो इंद्रिया आज्ञान करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म न अभेरी उचित जे जे. तो इंद्रियांना हे तो असंच करायला पाहिजे तसंच करायला असं नाही आज्ञा करत, पण विषयाचं ते भीती नसते की हो मी केलं तर मी त्याच्यात कदाचित लॉक होऊन जाईन, अट्रॅक्ट होईन. प्राप्त जे त्याच्या प्रारब्धपणे प्राप्त कर्म जे असतं त्याच्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे तो त्यात अगदी अव्हेर नाही करत, त्याग नाही करत. उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी रहाटता तरी न नियमी परी तेथेचेनी उर्मी झाकोळेना. म्हणजे तो जे कर्मेंद्रियांसाठी जे कर्म आहे ते करत राहतो तो, पण तो त्याच्या आहारी नाही जात. नदर एक्स्ट्रीम बॅलन्स. तो त्याग पण नाही करत आणि आहारी पण नाही जात. दॅट्स द ब्युटी. तो कामना मात्रे न घेपे मोहमेळे न लिपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. पद्मपत्र ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे, शास्त्रांमध्ये नेहमी उदाहरण देतात. पद्मपत्र कसं असतं, चिखलात असतं पण चिखल लागत नाही. म्हणजे जर संसार किंवा हे विषय भोग हे जर आपण म्हटलं चिखल, तो त्यांच्यात राहून त्यांना ते विषय चिटकत नाहीत, आसक्ती होत नाही. म्हणजे असं नाही की तो दूर कुठेतरी जातो, नाही, विषयांमध्ये राहूनच आसक्त नसतो. तैसे संसर्गा माझी असे, संसर्गा माझी असेल कॉन्टॅक्ट मध्ये असतो, सकळांसारखे दिसे, सगळ्यांसारखा नॉर्मल दिसतो तो. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसे सामान्यत्व पाहिजे. इज अमेझिंग. तरी साधारणुची देखिजे येरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. सामान्यत्व पाहिजे. ऑर्डिनरी जे एक्स्ट्राऑर्डिनरी असतात ना, ते रिअली ऑर्डिनरी एक्स्ट्राऑर्डिनरी असतात ते. ऐसे चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू. ही चिन्ह सांगितलं ना, त्याची चिंता कर, त्याचा विचार कर. तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळखापा. त्याला एक्सपेक्टेशन्स नसतात, आशा नसतात, त्याला तू ओळख. अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. म्हणून म्हणतो तुला असा होतू, तू मनसा नियमो करी निश्चळू होय अंतरी. असा नियम कर मनात, निश्चय धर अंतरी आत. मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे. मग ह्या कर्मेंद्रियांच्या व्यापारात तू व्यवस्थित you can be stable in these sense organs.
तू त्याच्यात वर्ततुम शक्यते. म्हणजे you can exist, you can exercise in this sense objects, in this world of sense objects. म्हणून निष्कर्म्य होवावे तरी एथन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. आता अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतोय. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी एथन संभवे, म्हणून त्या प्रकारची नैष्कर्म्यता जिथे सगळे आपण जर कर्म सोडतो तसं शक्य नाहीये. आणि निषिद्ध केवी रहाटावे, निषिद्ध कर्म म्हणजे काय? जी कर्म करायची नसतात त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. आश्रम आणि वर्ण याची जी धर्मानी जी दिलेली तुम्हाला कर्म आहेत विहित, ती जर केली नाही म्हणजे तुम्ही तुमची कर्म करत नाही आहात. आणि निषिद्ध कर्म म्हणजे जे करायचं नाही तुम्हाला ते जर तुम्ही केलं तर ते चुकीचं आहे. क्षात्र धर्माप्रमाणे तुम्ही शस्त्र वॉर मध्ये टाकू नाही शकत, युद्धामध्ये शस्त्र टाकू नाही शकत तुम्ही क्षात्र धर्माप्रमाणे. तर म्हणून आणि निषिद्ध केवी रहाटवे विचारी पा. मग तू आता विचार कर अर्जुना, तुझं निषिद्ध कर्म का करतोयस तू? म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. अवसरे करुणी प्राप्त. सर्कमस्टॅन्स, प्रत्येक सर्कमस्टॅन्स डिफाईन करतं उचित कर्म काय. तुम्ही शतम महामूर्खाची लक्षणं वाचा दासबोधातली. उचित कर्म तुमच्या सर्कमस्टॅन्स प्रमाणे, कुठे पण आपण नेहमी जोक करतो कॉमेडी म्हणून, कुठे पण जोक केलेलं चालतं का? त्याची विवेक बुद्धी पाहिजे. म्हणून ते म्हणतात म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, अवसरे करुणी प्राप्त, बिकॉज ऑफ द सर्कमस्टॅन्सेस that come to you, ते कर्म हेतु रहित. that कर्म you do without any हेतु और अपेक्षा और कॉज. आचारे तू, दिस इज हाउ यू एक्सरसाइज. अजून किती क्लॅरिटी पाहिजे? म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचारे तू. माइंड ब्लोइंग. पार्था आणि कही ऐक नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मु जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. म्हणजे अनुक्रमाप्रमाणे तुमचं वय अधिकार ह्याप्रमाणे जो स्वधर्म आचरतो त्याला डेफिनेटली त्याचं आत्मस्वरूप ओळखता येतं, ह्याच्यात काही शंका नाही. निश्चित पाहावे, हे श्रीकृष्णाचे शब्द आहेत. हे 3-4 शब्द खरंच लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरे तू देखे अनुक्रमाधारे स्वधर्मु जो आचारे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. विचार करा, तुम्ही ऐकला सकाळी, पण 1-2 जरी शब्द यांच्यावर तुम्ही जर विचार केलात ना, खूप खूप आपलं नशीब आहे. ओके, तर आज आपण इथेच संपू. 2-3 मिनिटं उशीर झाला. पण उद्या ते स्वधर्म काय आहे आणि त्याचं अनुष्ठान काय आहे त्याच्याबद्दल सांगतील. खरंच अमेझिंग. डोळे बंद करा. ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम. ओके, हळूच डोळे उघडा. उद्या भेटू आपण. हरि ओम.